संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, तो अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे. आणि हा समाज शांत एवढ्यासाठी आहे की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला याच्यातला एकही सुटणार नाही, म्हणून लोक शांत आहेत. जर का रे बाबा मुख्यमंत्री साहेब यातला एकही सुटला, सामना मात्र आमच्या संघही तुम्ही कधीच विसरायचा नाही. आमच्यावरती विश्वास ठेवणार हे सुद्धा संस्कार आहे. आणि एकदा विश्वासघात झाला तर त्याला रस्त्यावर सुद्धा आम्ही सांगतो. हे सरकारनं पाठीमागं सुद्धा बघितलेलं आहे आणि पुढं पण लक्षात ठेवावं. खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये. आणि या दोन्ही टीमला, खंडणी मागणाऱ्या आणि खून करणाऱ्या टीमला सांभाळलं कुणी? त्यांचे फोन त्या 8-10 दिवसात किती वेळ झाले? त्यांनी एकमेकाला कुठली साथ दिली हे चार्जशीट मध्ये येणं गरजेचं. नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले, परंतु तो तपासात आलाच नाही. तरी फसवणूक आहे. ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की यातला आरोपी सुटतोय किंवा ही सगळी 100-150 लोकांची साखळी धरली जाणार नाही, त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडला म्हणून समजायचं. हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं. कारण ही लहान घटना नाहीये, ही खूप मोठी घटना आहे. त्यामुळं या कुटुंबाला 100% न्याय घेतल्याशिवाय आपण कोणी हटणार नाही आणि सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आपण हटणार नाहीये. फक्त जागरूक राहा. या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगतो आणि मराठ्यांनाही सांगतो, गाफील राहायचं थोडं आता बंद करा. सावध पवित्रा घ्यायचं शिका. समोरचा गोड बोलून डावं टाकतोय, डावं ओळखायचं पुढच्या काळात मराठ्यांनी शिकलं पाहिजे की कोण कसा डाव टाकतोय, त्याचं षड्यंत्र आपण कसं तोडायचं. याबाबत आपण हमेशा सतर्क असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. यांना कोणची चाल खेळू द्यायची नाही. यांनी टाकलेली चाल तोडायचं काम आपण करायचं. शेवटी एक लक्षात ठेवा, आपला न्याय आपल्याला घ्यावा लागतो. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असते, पण ज्यावेळेस अस्मितेवर घाला येतो, ज्यावेळेस हे कुटुंब उन्हात पडतं, ज्यावेळेस एक लेख टाळू फुटते, एक भाऊ न्यायासाठी वनवन न्याय मागत येतो, त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभा राहणं समाजानं मायबाप म्हणून गरजेचं असतं. अशी वेळ कोणावरती येऊ नये. असा काळ आणि असं महासंकट कोणावरती खरंच येऊ नये. हे राजकारण करायची जागा नाहीये. हे राजकारण 4 दिवस केलं जातं, नाही केलं जात. परंतु देशमुख कुटुंबावरती जी वेळ आली ना, ही कुठल्याच राज्यातल्या कुटुंबावर येऊ नये. आज आनंदी असणारा, सुखी असणारा संसारात माती काढली गेली. आज त्या सगळ्या कुटुंबात घरात आनंद होता. आज हे लेकर आपला बाप आपल्या दारात आलेला रोज बघत होते, त्याला त्या घरात आणि त्या उंबऱ्यात बाप येताना दिसत नाही. तुम्हाला आम्हाला बोलण्यापुरतं ठीक आहे, भाषणापुरतं ठीक आहे, पण एकदा तरी काळजाला हात लावून बघा. ही घटना साधी सोपी झालेली नाहीये. आज वनवास आलाय त्या कुटुंबावरती. कुटुंबाला काय करावं कळत नाहीये. 2 मनस्थितीतून ते कुटुंब चाललंय. इतकी भयानक आणि विदारक परिस्थिती त्या कुटुंबाची झाली. ती जर आपल्या कुटुंबाची झाली असती तर आपण शांत बसलो असतो का? हा प्रश्न प्रत्येकानं राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःला विचारा. अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसेल तर या धनंजय मुंडेच्या टोळ्या आपल्याला संपवाव्या लागणार आहेत, त्याशिवाय चालणार. कारण याने ह्या टोळ्या उभा केल्या. कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं, पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली, त्या 26 दिवसानंतर आपण त्याचे लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली. कारण तो त्याच्या लोकांना थांबवतच नाहीये.
याचा अर्थ असा होतो की तुमची मूक संमती आहे, तुम्ही काय पण करा मी तुमच्या पाठीशी. इतके भोळे आता आम्ही सुद्धा राहिलेलो नाहीयेत. आम्हाला आमच्या समाजाला कुठल्या पद्धतीने न्याय द्यायचा इथपर्यंत आम्हाला कळतंय. तुम्ही जाणून बुजून किती जाती विष काढायला लागलात हे आम्हाला कळतंय. तुम्ही मीडियात कोणती भाषा बोलताय आणि जनरल बसल्याच्या नंतर कोणती भाषा बोलताय तेवढी अक्कल आम्हाला आहे. तुम्हाला वाटत असेल आम्ही खूप ताकदवर आहे, पण एकदा जर मराठा बिथरला तर तो एक टोळी चटणीला सुद्धा पुरणार. ही धमकी नाहीये, हे सत्य आहे. तुम्ही जर तुमच्या टोळ्या लाभार्थी टोळ्या जर रस्ता रोको करत असतील, मोर्चे काढत असतील, आंदोलन करत असतील तर हे राज्यात वेगळा पायंडा पडायला लागला. या राज्यात कधीच मराठ्यांनी किंवा कोणत्या जातीनं आतापर्यंत आरोपीच्या बाजूने आंदोलन केलेलं मला तरी आठवत नाही. या राज्यावरती आणि या लोकांवरती संस्कार आहेत. यांनी कधीच असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नाही की आरोपीच्या बाजूने मोर्चे काढावे. पण आता अशी शक्यता दिसायला लागली की या धनंजय मुंडेच्या टोळीनं मोर्चे करायला सुरुवात केली. आता इथून पुढे जर आरोपीला काही केलं तर लोक आपण आपल्या जातीच्या आरोपीच्या बाजूने मोर्चे काढायला आता सुरुवात करणार आहे. कारण रूढ तुम्ही पाडली. कोण जातीवाद नाही करत. दाखवून द्या कोणी जातीवाद केलाय. एकदा समोर येऊन दाखवा आम्ही कोणता जातीवाद केला. जातीवाद कोणी करत नाही. कधी आम्ही वंजाऱ्याला बोललो नाही, कधी धनगराला बोललो नाही, कधी दलित मुस्लिमांना बोललो नाही, कधी ओबीसींना बोललो नाही, कधी मायक्रो ओबीसीला 12 बलुतेदारांना आम्ही कधी बोललो नाही. पण जे टोळी चुकीचं काम करायला लागली तिला बोलायचं नाही का? तिला काय असा नंगा नाच करू द्यायचा का? लोकांचे लेकरं कापू द्यायचे, लोकांच्या मुलीच्या छेडछाडी करू द्यायच्या. तरीही तुमच्या जर गुंडाच्या टोळीला बोलायचं नाही म्हणल्याच्या नंतर तुम्ही हा नवीनच पायंडा या राज्यात पाडायला लागला. ही सोपी घटना नाहीये. तरीही तुम्ही त्या कुटुंबाच्या बाजूने बोलायचं सोडून तुम्ही आरोपीच्या बाजूने बोलायला लागलात. हे मात्र तुमचं चुकीचं पाऊल आहे. कारण ह्या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं त्यांच्या जातीची, त्यांच्या समाजाची त्या जिल्ह्यात पत होती, मान सन्मान होता. ती सगळी पद याच्या टोळीनं त्यांची घातली. त्यांना खाली मान घालून चालायची वेळ झाली. कारण खुन करून जर तुम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला लागले त्याच्यामुळे ही पायंडा चांगला नाहीये. कोणी जातीवाद करत नाही आणि करायची कोणाला गरज पण नाहीये. परंतु टोळीच्या विरोधात बोलावं लागणार आहे आणि तिला रोखावं पण लागणार आहे. त्यांनी जर पुढच्याही काळात रोखलं नाही तर टोळीच्या बद्दल आपल्या सगळ्या जनतेला विचार करावाच लागणार आहे. कारण ते जास्तीत जर मस्तीतच येणार असले, ते जर थांबणारच नसले तरी हा अवघड विषय होईल. पुढचे संकट टाळायचे असतील तर पुढच्या काळात ह्या गुंडाच्या टोळ्या थांबवणं गरजेचं आहे. म्हणून एकजूट राहत जा. हाक मारल्यावर येत जा. असू द्या सर्व पक्षी असू द्या नाही तर कशाचं असू दे. सर्व पक्षी म्हणलं काही जण नाही करू दे. आता काय करावं मलाही कळत नाही. असुदला तरी असू द्या. एखाद्या वेळेस लेकीच्या हाकीला मान द्यायचं शिका. लेख बाळगत टाव बोलते साथी माझ्या बापाच्या न्यायासाठी तुम्ही या तर आपण आलं पाहिजे. आपण नाही मान सन्मानाचा विचार केला पाहिजे. खाली जागा मिळाली नाही तर वर मिळाली नाही तर नाही मिळाली तरी चालत, पण इथून पुढचा पायंडा मान सन्मानासाठी नाही तर न्यायासाठीच पडला पाहिजे. त्यासाठी मिळेल तिथं बसायची तयारी आपण ठेवली पाहिजे. न्याय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तरच या एकजुटीला किंमत आहे, नाही तर या एकजुटीला काही किंमत नाही. तुमच्या माझ्या संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढच्या काळात जे जे आपल्या समोर आणखी प्रकारे येतील ते पाहून आपण पुन्हा एकजूट राहू आणि या कुटुंबाला न्याय देऊ एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.